थँक्यू सो मच. अगदी आपण पाहाल अंकुशजी निरगुडा सर सामना आता मैदानावरती आणखीन एक आपल्याला खूप चांगला बघायला मिळतोय, जिथे आपण बघता एका बाजूने गेट्याजीवाडी आणि दुसऱ्या बाजूनं खेळ करत असताना सातेरी या दोन टीमच्या दरम्यान हा सामना. पहिला चेंडूपर्यंत आपण बघताय सुरुवात बॅटिंग करत असताना बॅट्समन वैभव या बॅटरच्या माठमधून 4 रन होत असताना आपल्याला बघायला मिळते आहे. हा खेळाडू भरपूर वेगळा आहे. जेव्हा जेव्हा या खेळाडूने करतर आपली बॅट करतर चमकवत असताना दाखवले तेव्हा तेव्हा गेटाचोडी टीम चांगल्या चर्चेत राहिलेला आहे. हो, इथे मिसॅमिंग होय. क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत. आपण बघाल इनसाइड आउटमध्ये फक्त आणि फक्त दिशा दाखवली बॅटिंग करत असताना फलंदाज वैभव या बॅटरने, आणि तिथे आपण बघताय 2 धावा याही चेंडूवरती मिळतील. 3 षटकाचा सामना आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय इथे आपण घेत असताना गेटाचोडी टीमला पाहिलं आहे. बॉलिंग युनिट दोन्ही टीमकडे तितकं स्ट्रॉंग आहे, फलंदाजी देखील तितकीच चांगली आहे. पण या सामन्यामध्ये आपण पाहिलं टार्गेट कशा पद्धतीनं सेट केलं जाईल हे आपण बघतोय. हो, पुढे ठेवलं शपलवून खेळत असताना बॅट्समन वैभव झुगरे इथून मैदानाच्या आतमध्ये अटॅकिंग आणि पॉवरफुल फटका खेळतोय स्वेरलेकच्या दिशेला. 6 आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डाम. थँक्यू डीजे. बॅटर वैभवच्या बॅटमधून सिक्सर आलाय. सामन्यामध्ये आपण पाहताय बॅटिंग करत असताना गेटाचोडी टीम 12 या धावफलकावरती पोहोचली आहे. हो, पुढे ठेवलंय वेगवान चेंडू. समोर आपण पाहिला आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज दयानंद चांगल्या अंदाजामध्ये दिसत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं गेटाचोडी टीमचा अग्रजन्य ख्यातीतला एक असा खेळाडू ज्या खेळाडूने करता नक्कीच आपल्या नावावरती भरपूर सारे विक्रम बनवलेत, पण दुसऱ्या बाजूने देखील तितकाच चांगला खेळाडू जो आपण पाहताय बघायला मिळतोय सातेरी एक्सप्रेस. सध्या मैदानामध्ये दयानंद. हा चेंडू शपलवून खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहताय. लेगबाईचा इशारा आता इथून येत असताना पाहायला मिळतोय. सिंगल मिळाली आहे सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना गेटाचोडी टीम. या सामन्यामध्ये आपण पाहाल 13 या धावफलकावरती पोहोचतोय. बॅटकट का सर? ऑलमोस्ट बॅटकटमधून ही सिंगल मिळाली आहे. वैभव तिथे आपण पाहिले होते अगोदरच्या चेंडूवरती बॅटिंग करत असताना. हो, आता स्ट्रायकर एंडला इन्फॉर्म बॅटर दिनेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. खेळपट्टीवरती डॉट बॉल येईल. एका ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोरबोर्डला 13 धावा बनतात. सामन्यामध्ये आपण पाहतोय सध्या बॅटिंग करतोय गेटाचोडी टीम. धाडसी डिसिजनला इथून प्राधान्य देत असताना आपण पाहिला गेटाचोडी टीमने. एक्झॅक्ट सांगायला गेलं तर ऑस्ट्रेलियन स्टाईलने या सामन्यामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि त्यामध्ये आपण बघतोय धावाही तितक्याच चांगल्या मिळालेल्या आहेत. 13 बनलेल्या आहेत. म्हणजे आतापर्यंत अशीच सरासरी राहिली तर पहिल्या इनिंगमध्ये जवळजवळ आपण बघू शकाल अंदाज पंच आहे 39 बनवू शकतील. हो, समोर सातेरी संघ आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सध्या दुसऱ्या षटकामध्ये वामन दाखल झालाय, ज्याच्या माध्यमातून इम्प्रेसिंग डिलिव्हरी मैदानावरती वापरली आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हो, बॅकफुटला गेलेत. फक्त आणि फक्त दिशा दाखवत आहेत. कव्हर पॉईंटमध्ये स्ट्रोक इथून ढकलून दिलेला आहे. बॅटिंग करत असताना बॅट्समन वैभवने सिंगलची पूर्तता या चेंडूवरती केली आहे. सामन्यामध्ये आपण पाहू शकताय सोचून आणि समजून हा सामना खेळला जातोय. टार्गेट मोठंच बनवावं लागेल, कारण आजच्या रात्रीमध्ये आपण पाहाल जर रेग्युलर पोलमध्ये कोणत्या टीमने हायएस्ट लेवलचं टार्गेट बनवलं असेल तर ते नेहमीच सातेरी टीमचं मी नाव घेईन. ऑलमोस्ट त्यांनीच 45 धावेचं लक्ष बनवलं होतं, आणि सध्या आपण पाहताय हा सातेरी संघ जो गेटाचोडी टीमच्या विरोधात खेळतो आहे. डॉट बॉल. दिनेश मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतायत. बॅटिंग करत असताना गेटाचोडी टीम पहिल्या ओव्हरमध्ये सन्मानजनक धावेवरती होती, पण सध्या या बॅटलमध्ये आपण बघाल दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाज वामन धावा रोकतायत. शॉर्ट ऑफ लेन, पटकी हुई गेंद उसके ऊपर आघात किया है. 6 रन.
थँक्यू डीजे. फटका मैदानामध्ये बॅट्समन दिनेशच्या बॅटमधून मात्र इथून खतरनाक आहे. षटकाराला 20 धाबा स्कोरबोर्डवरती बनतील. सामन्यामध्ये आपण बघताय वाबनच्या विरोधात हवाई यात्रा चुनली होती, पण वाबन देखील कमी नाही आहेत. त्यालाही माहिती आहे कमबॅक करणं हे कोणत्या क्षेत्रात. हॅलो, दिनेश मैदानामध्ये स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. ओ शपोलोन करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मैदानामध्ये फलंदाज दिनेशला मात्र इथून शांत टेबल डॉट बॉल. षटक मैदानामध्ये दुसरं संपतं. या षटकामध्ये एकूण फक्त आणि फक्त 7 धावा मिळतील. षटकार जरूर पाहायला मिळाला, परंतु षटकाराची भरपाई मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना वामनने चांगलीच केली. कारण या ओव्हरमध्ये आपण पाहाल 4 डॉट बॉल टाकले वामनने आणि 2च चेंडूवरती 7 धावा मिळाल्यात. म्हणजे आपण पाहताय 12 चेंडूचा सामना करून स्कोर बोर्डला गेडाजवाडी टीम डबल डिजिट 20 या धावफलकावरती पोहोचलेला आहे. 20 धावा बनलेल्या आहेत. सामन्यामध्ये आपण पाहू शकाल फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. विकेट गमवला नाहीये, ही भरपूर चर्चेची बात आहे सध्या बॅटिंग करणाऱ्या गेडाजवाडी टीमकरिता. पण तुमच्याकडे जर शेष अजूनही दाखड फलंदाजी असेल, मग सध्या आक्रमकतेला इथून जाणं गरजेचं आहे. आणि ऑलमोस्ट सांगायला गेलं प्रितेश असतील, सुधीर असतील, अजून बरेचसे असे खेळाडू आहेत जे गेडाजवाडी टीमकडे चांगले आहेत. त्यामुळे नक्कीच इथून आता मैदानामध्ये कदाचित जो प्रश्न बनलेला आहे, धावेची कोंडी जी बनली आहे, त्यामध्ये नक्कीच धावा जर बनवायच्या असेल, वाढवायच्या असेल, तर खेळपट्टीवरती इथून आक्रमण करावी लागतील. हो, शॉट ऑफ लेंथ मिस टायमिंग, फटका बसतोय. क्षेत्ररक्षक फाईन लेगचे डाऊन दी बॉल. शॉट सिलेक्शन चांगलं आहे क्षेत्ररक्षक होते. अगदी आपण बघाल अंधार जरूर आहे, परंतु आपण पाहताय फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि त्यामध्ये आपण बघताय क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल चाललाय. मस्त जबरदस्त टिकट फाईन लेगला चौका. थँक्यू डीजे. बॅटर खेळपट्टीवरती वैभव फलंदाजी करतायत. छोटा पाकेट बडा धमाका म्हणतात ना, एखाद्या खेळाडूचा अंदाज तुम्ही त्याची उंची पाहून लावू शकत नाही. कारण तिथे मॅटर एकच गोष्ट करते, त्याचा खेळ किती महान आहे. आणि सध्या मैदानामध्ये वैभव आपली बॅट जी मात्र इथून खूप चांगल्या पद्धतीने चमकवतोय. हाई बॉल फाईन लेगच्या बाहेर आपण पाहू शकता. या बॉलवरती देखील चौकार. 4 धावा मिळाल्यात. गावदेव क्रिकेट संघ आंबेरपाडा गावात, आंबेरपाडा गावात, आंबेरपाडा गावात आज आवाज घुमतोय चौकार षटकार क्रिकेटच्या मैदानात, मैदानात, क्रिकेटच्या मैदानात. आओ एनडी ग्रुपची पोरं सारी. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक 2 चेंडू आणि आपण पाहू शकतायत सेकंड इनर 2 चौकार जे मात्र मैदानावरती आपण पाहिलेत. 28 धावांचा धावफलकाला बॅटिंग करत असताना गेडाजवाडी संघ. गोलंदाज मैदानामध्ये संदीप गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट यॉर्कर हेलिकॉप्टर उचललाय. लंगॉपच्या दिशेमध्ये फटका खेळून काढतात. सेकंड साठी निघाले आहेत. पाहता क्षणी इथे देखील 2 धावा मिळतील. शेवटचं षटक म्हटलं अधिकच्या धाब्यांचा मनसुबा असतो आणि त्यामध्ये 3 बॉलचा सामना करून सध्या बॅटिंग करणाऱ्या गेडाजवाडी टीमला 10 धाबा मिळाल्यात आणि सध्या स्कोरबोर्डला आपण पाहताय 30. शेवटचं षटक मैदानामध्ये सर्व काही सुरू आहे सध्या बॅटिंग करत असताना. हो, लोबा फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. कनेक्शन अब असं नाहीये. सेकंडरसाठी प्रयत्न होईल का? शक्यतो नाहीये. स्वतःला इथून समाधानी ठेवलंय मैदानामध्ये. आपण पाहताय दोन्ही फलंदाजांनी एकच धाव मिळाली आहे. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे. सामन्यामध्ये आपण बघताय इथून 2 बॉलचा खेळ शेष आहे गोलंदाज संदीपच्या. सातेरी संघ गोलंदाजी करतोय. बॅटशी टॉप एज. सामन्यामध्ये आता मिळाला जाईल पहिला विकेट गोलंदाज संदीपला आणि बॅट्समन दिनेश परत आहेत तंबूच्या आसऱ्याला. विकेट. एनडी ग्रुप सारी आहे तो संगती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण डामसे
डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई 31 धाबा दाफल का भरतेत बॅटिंग करत असताना गेट्या जोडी संघ या सामन्यामध्ये आपण पाहाल. नवीन बॅटर खेळपट्टीवरती आता प्रितेश सध्या इथून दाखल होतोय. हो, यॉर्कर चेंडू समोरच्या दिशेला पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. लॉंगॉनला हा चेंडू खेळून काढलेला एकदा वेगात, दुसरीचा प्रयत्न लेझी थ्रो आणि त्यामध्ये आता 2 धाबा 2 मिळतील. थोडीशी घाई केली, जिथे सिंगल होती तिथे आता डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. सक्सेस सामन्यामध्ये आपण पाहाल. महत्वाचा सामना आहे सेकंड राऊंडचा दुसरा, त्यामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता गेटाचवाडी टीमने. 33 रन बनलेले आहेत. कशाबशा आपण बघू शकाल. नक्कीच 33 धाबेवरती तर मजल गाठली गेटाचवाडी टीमने, पण आता 34 धाबेचं लक्ष अपोजिट चेसिंग करत असताना सातेरी संघ असेल. दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर क्वालिफाय सामन्यामध्ये तिथे आपण कासरवाडी टीमला दाखल झालेलं पाहिलंय. त्यांनी आजच्या रात्रीमध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट खेळलेलं आहे. बॅटिंगमध्ये आपण पाहाल हा खेळ गेटाचवाडी टीमने केला. गोलंदाजीमध्ये आपण पाहता फर्स्ट इनिंगमध्ये हा खेळ अगदी सातेरी टीमने केला. मॅच समरी जी मात्र आपण पहिल्या इनिंगची पाहिली ऑनस्क्रीनवरती. चला फिल्डिंग लगेचच सज्ज करा. मैदानामध्ये गेटाचवाडी संघ टार्गेट इथून आता आपल्याला बघायला मिळणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 34 धावा जरूर थोड्याशा कमी वाटत आहेत, परंतु क्रिकेटमध्ये या धावा मोठ्याही होतील हे मात्र आपण अनेक वेळा पाहिलं. क्रिकेट हा खेळ म्हटला मग इथे सर्व काही शक्य आहे. आपण पाहू शकतात क्रिकेटचा खेळ म्हटला तर बनलेले रेकॉर्ड्स पाहायला नाही तर बनलेले रेकॉर्ड्स तोडायला खेळला जातो. आणि आज आपण बघू शकाल क्रिकेटमध्ये असंख्य रेकॉर्ड बनलेत आणि असंख्य रेकॉर्ड तुटलेले आहेत. आणि सध्या आपण पाहू शकताय सध्या 18 चेंडू आणि 34 धावा हे समीकरण जे आपण पाहाल त्यामध्ये चेसिंग आता करत असताना सातेरी टीम आपण पाहाल. आणि जशा पद्धतीनं इनिंग नंबर 2 ला सुरुवात होईल. कॉम्बॉक्समध्ये जॉईंट होतील आमचे साथी समालोचक अंकुश सर. चला बॅटर पाठवायचे आहेत. Hey sir, thank you so much, प्रकाशजी बाला सर. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना गेटाची पाडी संघानं तिथेच बनवल्या आणि 34चा पाठलाग या मॅचमध्ये करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॅट्समन दयानंद बसमा. बघा इथं चावी हरवलेल्या आहे. कोणाला मिळाले असतील तर आपण या ठिकाणी लगेच आणून द्या. बाईकची चावी या ठिकाणी हरवली आहे. प्लीज कोणाला भेटले असेल तर प्लीज आणून द्या. जयेश आणि दयानंद बसमा हे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग ट्रॅकवरती आपण वैभवला पाहतोय. अगदी वैभवनं बॅटिंग फार चांगली केली होती आणि तो चालला आता पॉवर प्लेमध्ये गोलंदाजीसाठी. फर्स्ट बॉल अगदी इथून मी तर म्हणेन सरप्राईज केलं आता गोलंदाज वैभवनं. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी गती बुसळी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या. हो मिस टायमिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आज झेल कॅरी केलाय वैभवला आणि पहिला धक्का इथून दिला जातोय सातेरी टीमला. फलंदाज जयेश होतो या चेंडूवरती पाहत. अरे कोण रे आला तो कर्जतवाला. अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला. तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू सो मच. प्रकाश सरांनी जरूर उल्लेख केला होता की धाबा थोडंसं
कमी वाटत आहेत, परंतु जसं सामना पुढे जाईल ना सर तसं धाबा आता त्याच धाबा आता कुठेतरी मोठ्या वाटत असतील, मोठ्या दिसताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये बघा एन्जॉय क्रिकेटला करत असताना आमच्या या स्पर्धेच्या सर्व अर्थातच अमृता लांगे अगदीच फटाकड्यांच्या आतिषबाजीमध्ये अजूनही बघा प्रेक्षकांचे मन जिंकले जातात. कारण अर्थानं इथून मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदीच मिड विकेट आणि फायनलेगच्या मधोमध खऱ्या अर्थानं चेंडू चाललाय सीमा रेखा पार 4 रन. मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कर्जत शहरात डंका दादांचा साऱ्या राई. थँक्यू सो मच. चौकार आलाय फलंदाज पांडुरंगाच्या बॅटमधून आपण पाहतोय. अगदी जणू काही ड्रेसिंग रूम मधूनच सेट होऊन आला की काय. 4 धाबा अगदी त्याच्या बॅटमधून आल्याच प्रहार चढपायला सुरुवात केली. अगदीच यावेळेस नंतर पुढात होता आडव्या बॅटनं क्रॉस बॅटनं त्याच दिशेनं जणू काही खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क त्या ठिकाणी प्रॉपर झाला नाहीये आणि इथून देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सध्या वैभव च्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र गती अतिरिक्त गती पाहायला मिळाली या चेंडूवरती. गतीनं बीट केलं होतं फलंदाजाला त्या ठिकाणी आणि इथून सरळ पॅडवरती हा चेंडू आदळला जातोय. स्ट्राईक रुटीन केली जाईल त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्राईक बऱ्याच वेळानंतर आता दयानंद भस्मा म्हणून स्ट्राईक असेल. सध्याच्या घडीला इन्फॉर्म असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. दयानंद भस्माची विकेट जर का इथून मिळाली ना गेटाची पाडी संघाला तर कदाचित या मॅचमध्ये पूर्णपणे मी तर म्हणेन आपला दबदबा कायम टिकवून ठेवला संघ खऱ्या अर्थानं. या खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी असेल आज सामना. मी तर म्हणेन ना जोपर्यंत दयानंद भस्मा मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत हा सामना कधीही सातेरी संघ जिंकू शकतो, कारण ती क्षमता आहे. चला स्पीडअप घ्या बघा, विनंती असेल स्पीडअप करा बघा. प्रेक्षक वर्ग अजूनही या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळतोय. अगदीच अजूनही इथून प्रेक्षक वर्ग जो आहे खऱ्या अर्थानं अजूनही इथून तशाच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीपासूनच आपण पाहिलं होतं की आजच्या रात्रीमध्ये बरेचशी गर्दी आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. पॅचची लिडिंग आहे त्या ठिकाणी. स्ट्रेबरच्या बॉलवरती आली आहे सिंगल. स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना आपण पाहतोय दयानंद भस्माला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला त्या ठिकाणी. पहिल्या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन बनला गेल्या त्या 6 धाबा. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 28 धाबा संख्येची गरज. आता बघा सुरुवातीला आपल्याला वाटलं होतं की धाबा थोड्याशा मी तर म्हणेन कमी वाटत आहेत, परंतु आता त्याच धाबा आता या 2 षटकामध्ये फार मोठ्या खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील. 12 मध्ये 28 धाबा प्रत्येक षटकाचा आपण विचार केला तर 14.00च्या सरासरीने धाबा आता इथून बनवावे लागतील. सातेरी संघाला क्षमता आहे दयानंद भस्माकडं. आपण पाहतोय डावकुरे आता एक स्फोटक खेळाडू नेहमीच आक्रमकतेसाठी तो ओळखला देखील जातो आणि अशा परिस्थितीमध्ये बऱ्याचशा वेळेस त्याने असे सामने आपल्या बाजूने फिरवलेत, सातेरी संघाला जिंकून दिल्यात आणि तेच आज त्याला सिद्ध करावं लागेल की मी का या टीमचा प्रामुख्याचा खेळाडू आहे. संघ मला का इतक्या मोठ्या संख्येनं मला का सलामीसाठी पाठवलं जातं याचं उदाहरण त्याला आज मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावं लागेल. नेहमीच आपण पाहतोय की सलामीसाठी तो नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. आज हीच ती खरी वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. लोअर फुलटॉचा बॉल इथून अगदी समोरच्या दिशेनं चेंडू लँड होत होता. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक स्वतः जवळ जरूर ठेवेल दयानंद भस्मा, परंतु विकेट सक्सेसफाईड करावे लागेल. अजून एक धक्का बसेल सातेरीला. फलंदाज थँक्यू ब्रदर, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन भीषण मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. समीकरण आता इथून थोडंसं कठीण बनत चाललंय. 11 चेंडू 27 धावा संख्येची गरज अजून या सामन्यामध्ये सातेरी संघाला.
क्रॉस बॅटनं ऑब्स्टिकला जाऊन केला जातो शॉर्ट पिच लेनचा बॉल. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा तीच दहशत पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न आणि जणू काय मागच्या चेंडूचा ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. याही वेळेसमध्ये दुसरी धाव घेण्यामध्ये अक्षम आणि अजून एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. फलंदाज होईल बाद उछल मय आहे अशी परिस्थिती सध्या मधाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. स्ट्राईक जरूर दयानंद बसमा आपल्या जवळ टेबत असताना, परंतु एका बाजूने मात्र विकेटची पडझड सध्या पाहायला मिळते आहे. क्षमता आहे अजूनही स्वतःवरती विश्वास त्याला दाखवावा लागेल, कारण मॅच अजूनही संपलेली नाही आहे. या मॅचमध्ये एकमेव उमेद दयानंद बसमा जर का इथून शेवटच्या बॉलपर्यंत राहिला तर कदाचित या धावांचा पाठलाग होऊ शकतो. आणि ती क्षमता खऱ्या अर्थानं आपण पाहिले त्याच्याकडे ती क्षमता आहे. हो, परंतु इथून गोलंदाजाचं कौतुक केलं जाईल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली जाते अगदी ऑफस्टिकला पकडून ऑफस्टिकच्या लाईनवरती चेंडू फेकले जात आहेत. मी तर म्हणेन त्याच्या झोनमध्ये चेंडू दिले जात नाहीत. आणि ही खऱ्या अर्थानं गेम प्लॅनिंग गेटाच्या पाडी संघाच्या गोलंदाजांची राहिली आहे. हो, यावेळेस मात्र लेंथ ओळखली होती. ऑफस्टिकच्या बाहेर खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून फटका फसलाय आणि हा मोठा धक्का इथून बसलाय. दयानंद बसमा चाललाय आता डगआउटच्या दिशेनं. मोठी विकेट. ठीक आहे. अरे जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची. कुणाच्या बसकी बात नाही हो डामसे साहेबांना टक्कर द्यायची. नाही बसकी बात नारायण डामसे साहेबांना टक्कर द्यायची. डेफिनेटली थँक्यू सो मच. थँक्यू डीजे. ही महत्त्वाची विकेट या ठिकाणी आली आहे. दयानंद बसमा एकमेव उमेद आणि 30 विकेट आता इथून गोलंदाज प्रितेशनं या ठिकाणी मिळवली आहे. आणि जणू काही मैदानाच्या आतमध्ये आता सन्नाटा पाहायला मिळतो आहे. नवीन फलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. त्याच्या सोबतीनं आपण महादेवला पाहतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये दोन्ही नवीन फलंदाज. 8 धावा आहेत नावफलकावरती आहेत. 8 चेंडू आणि समीकरण असेल 26 धावांचं. 8 मध्ये 26. चला स्पीडअप घ्या. गेटाची वाडी संघ स्पीडअप घ्या. कुठला संघ असेल तो इथून क्वार्टर फायनलची लढतीमध्ये खेळताना तुम्हाला दिसेल. कासारवाडी संघासोबत यावेळेस फटका अगदीच मिड विकेट रिजनमध्ये 2 शतरक्षक त्या ठिकाणी पहिल्या अटॅम्पमध्ये चेंडू पकडला नव्हता, परंतु तिकडे बॅकअप आहे आणि त्यामुळे इथून चेंडू खऱ्या अर्थानं शेवटच्या मोमेंटला तिथून कॅरी केला त्या ठिकाणी या शतरक्षकाला. आणि इथून मात्र 2 धाबा नक्कीच ह्या चेंडूवरती प्राप्त करत असताना आपण पाहतोय की इथून दिल्ली बहुत दूर आहे. हवेपर्यंत पोहोचायचं असेल तुम्हाला खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळणं फार महत्त्वाचं आहे. मोठे फटके सध्या येत नाही आहेत. याही वेळेस मात्र उंच गेलाय आणि याही वेळेस अजून एक जल त्या ठिकाणी कॅरी करत असताना फलंदाज याही वेळेस होतो बाद. अजून एक धक्का या ठिकाणी दिला जातोय. पाच फलंदाज मी तर म्हणेन परतल्या त्या ठिकाणी. आपण पाहतोय निम्यापेक्षा अर्धा संघ गारच झालाय. 10 वरती 5 विकेट पण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती 6 चेंडू आणि 24 धावा संख्येची गरज आहे. आपण आता मी तर म्हणेन आबाखाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय 6 मध्ये 24 ची गरज आहे. इथून अगदी 4 षटकार पण तू सध्या तरी येणं गरजेचं आहे. परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिकडे कॅच पकडलाय की मॅच पकडलाय हेच पाहावं लागेल, कारण पहिला बॉलवरती इथून गरज होती 6 मध्ये 24 आणि या अक्षर क्षणामध्ये अशा परिस्थितीमध्ये अजून एक विकेटचं पतन. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण डामसे आला.
थँक्यू डिझो, थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय बॅट्समन भरत. यावेळेस देखील खोलात होता, अगदी जड मध्ये चेंडू फेकले जात आहेत सध्या या ठिकाणी. शेवटच्या डेट ओव्हर मध्ये आपण पाहतोय सुधीरला गोलंदाजीसाठी अगदी फार चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे. 6 मध्ये 24 ची गरज होती, आता शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि टीव्हीची गरज असेल. औपचारिकता आता पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळेल संघ सातेरी संघ असं वाटलं होतं वाईट कार्ड एंट्री मिळाली होती. अगदीच सुरुवातीला असं वाटलं की आजच्या रात्रीमध्ये फार चांगला खेळ त्यांचा राहिला, परंतु अगदी इथून गेटाची वाडी संघ देखील तितक्याच ताकदीनं आज मैदानाच्या आतमध्ये त्यांचाही खेळ फार चांगला राहिला आहे. दीप नडली त्या ठिकाणी अजून एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या बॉल वरती खऱ्या अर्थानं चांगला चेंडू या ठिकाणी रिलीज केला जातो, फक्त ऑप्शन एकदम इथं म्हणून या ठिकाणी या मॅच मध्ये पूर्ण करतात. आता सातेरी संघाचे फलंदाज कारण असं वाटलं होतं मॅच फार चांगली होईल, परंतु शेवटच्या 2 षटकामध्ये धाबा कुठेतरी बनलाच नाहीयेत आणि त्यामुळे हा सामना खऱ्या अर्थानं सातेरी संघाच्या बाजूने आज निसटला त्यांच्या हातातून आणि या सामना जिंकला जातोय. खऱ्या अर्थानं गेटाची वाडी संघाच्या बाजूने सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हडलक टीम सातेरी आणि नेक्स्ट मॅच आता आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं एका बाजूला संघ असेल कासारवाडी आणि त्यांच्या विरोधात गेटाची वाडी. चला दोन्ही टीम्स कॅप्टन लगेच आमच्यापर्यंत पोहोचवा. या ठिकाणी आमच्या प्रेसिडेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी टॉस केला जाईल. सुपर 5 मध्ये कुठला संघ आता दाखल होईल. दोन्ही संघ त्या ठिकाणी संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी लगेच पोहोचायचा बघा. कासारवाडी संघ आपला कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचवायचा आहे आणि त्याच बरोबरीनं आपण गेटाची वाडी टीमचा कॅप्टनला या ठिकाणी अनाउन्समेंट करूया की आपण लगेच या ठिकाणी पोहोचा. हा नक्कीच अगदीच